भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ. स्वामींचा लाल भारती नावाचा एक परमशिष्य होता. त्याच्याबरोबर समर्थांचे अनेक भक्त स्वामींचा शोध घेत सर्वत्र हिंडत होते. मठाचे उडालेले वर्षासन पुन्हा सुरू व्हावे हा वास्तविक जरी त्यांचा उद्देश होता, तरी स्वामींची त्यांना जबरदस्त ओढ लागली होती. कधी एकदा स्वामींची प्रत्यक्ष भेट होते असे सर्वांना झाले होते. मनाला स्वामी भेटीचा ध्यास लागला होता. स्वामींना हे सारे अंतर्ज्ञानाने कळत होते. स्वामींनी शेवटी ठरवले की लाल भारती आपल्या परमशिष्याला दर्शन द्यायचे. स्वामी मंगळवेढ्याच्या वाटेवर एका झाडाखाली बसले आहेत अशी बातमी लाल भारतीला लागली आणि त्याला खूपच आनंद झाला. सर्वजण स्वामींना भेटायला खूप उत्सुक झाले होते. समर्थांचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर सर्वांच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. अष्टसात्विक भाव जागृत झाले. सर्वांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. स्वामींनी सर्वांना जवळ घेतले. स्वामींच्या मुखातून अमृतवाणी पाझरू लागली. स्वामींनी सर्वांना एकच उपदेश केला की प्रथम चित्त स्थिर करा, तरच विरक्ती प्राप्त होईल. मनावर संयम ठेवा, तरच भगवंताचे दर्शन होईल. हेतुविरहित प्रेम करा. नंतर स्वामींनी लाल भारतीला विचारले की सर्व काही ठीक चालले आहे ना? तेव्हा लाल भारतीने मठाचे उत्पन्न निजामाने थांबवले आहे हे सांगितले. कारण स्वामींचा ठाव ठिकाण लागेपर्यंत वर्षासन मिळणार नाही ही अट निजामाने घातली होती. स्वामी मंद हसले. निजामाला स्वामींच्या अस्तित्वाचा दाखला हवा होता. कागदपत्र हवे होते. स्वामींनी आपल्या पादुका आपल्या परमशिष्याच्या हातात दिल्या. आपल्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाची खूण म्हणून आपल्या पादुका राजूर मठाला दिल्या आणि राजूर मठाचे उत्पन्न पुन्हा सुरू झाले. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.